एकदा मी माझ्या घरामध्ये स्लो मोशन व्हिडिओ घेतला तर मला लक्षात आलं की हा ट्यूब जो आहे तो लुकलुकतोय. हा कॅमेराचा दोष असेल का? नाही, कारण मी तसा स्लो मोशन व्हिडिओ सूर्यप्रकाशात घेतला तर इथे काही लुकलुकत नाहीये. मग आता या ट्यूबच्या लुकलुकण्याचं काहीतरी कारण आहेच, पण काय? मग या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रकारच्या विद्युतधारांबद्दल शिकणार आहोत. तर मग विद्युतधारेचे 2 प्रकार असतात. पहिला प्रकार असतो DC, याला इंग्लिशमध्ये डायरेक्ट करंट असं म्हणतात आणि मराठीत दिष्टधारा असं सुद्धा म्हणतात. आणि जो दुसरा प्रकार असतो त्याला AC किंवा अल्टरनेटिंग करंट असं म्हणतात. याला मराठीमध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारा असं सुद्धा म्हणतात. तर मग या दोनमध्ये काय फरक असतो? तर पहा, दिष्टधारा किंवा DC ही एका दिशेने वाहणारी विद्युतधारा आहे. या प्रकारामध्ये जर आपल्याला इलेक्ट्रॉन्स दिसले असते तर जेव्हा दिष्टधारा या वाहकातून वाहते तेव्हा आपण बघू शकलो असतो की हे इलेक्ट्रॉन एकाच दिशेने एकाच वेगाने प्रवास करतात. आणि या विद्युतधारेचं मूल्यसुद्धा स्थिर असल्यामुळे हा दिवा सतत एकाच प्रखरतेने प्रकाश देत राहतो. आणि अशा प्रकारची विद्युतधारा आपल्याला विद्युत घटामधून मिळत असते. बरं, मग आता प्रत्यावर्ती धारा म्हणजे काय? या प्रकारात विद्युतधारा आपली दिशा सतत बदलत असते. एकदा ती एका दिशेने वाहत असेल तर थोड्या वेळाने ती आपली दिशा बदलते आणि असं वारंवार होत राहतं. आणि अशी विद्युतधारा वाहत असताना जर आपण इलेक्ट्रॉन्स बघू शकलो असतो तर आपल्याला दिसलं असतं की ते अशा प्रकारे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे सतत हालचाल करत राहतात. पण याचा दिव्याच्या लुकलुकण्याशी काय संबंध असेल बरं? आता पहा, या इलेक्ट्रॉन्सला आपण आता अजून जवळून आणि स्लो मोशनमध्ये बघूया. समजा हे इलेक्ट्रॉन्स एका दिशेने प्रवास करतात आहे, पण जेव्हा त्यांना दिशा बदलायची असते तेव्हा पहिल्यांदा ते थांबतात आणि मग दिशा बदलतात. परत थोडेसे मागे जातात, पुन्हा थांबतात आणि परत दिशा बदलतात. असं पुढे थांब मागे थांब पुढे थांब मागे थांब असं त्यांचं सतत चालू राहतं. आणि प्रत्येक वेळेस ते थांबले की विद्युतधारेचं मूल्य 0 होतं. आणि जेव्हा जेव्हा असं होतं दिव्यातली जी तार असते ती थोडीशी गार होते आणि मग दिव्याचा प्रकाश मंदावतो. बरं, विद्युतधारा 0 झाल्यावर हा दिवा पूर्णपणे विझत का नाही? कारण आपण बघू शकतो की विद्युतधारा ही पुन्हा लगेचच पूर्ववत होते. खूपच कमी काळासाठी विद्युतधारेचं मूल्य 0 होतं आणि या थोड्याशा काळासाठी दिव्याचा प्रकाश मंदावतो पण लगेचच आधीसारखा होतो आणि म्हणून हा दिवा लुकलुकतो. आणि एका सेकंदात 100 वेळा असा लुकलुकतो. का बरं माहितीये? कारण भारतामध्ये मुख्य पुरवठ्यातून मिळणारी जी विद्युतधारा आहे ती एका सेकंदात 100 वेळा आपली दिशा बदलते. ठीक आहे, म्हणजे एका सेकंदात विद्युतधारेचं 100 वेळा मूल्य 0 होतं आणि म्हणून जेव्हा विद्युतधारा 0 होते तेव्हा तेव्हा आपला बल्ब थोडासा मंदावतो आणि हे सुद्धा सेकंदाला 100 वेळा होतं. आहे ना मस्त? आणि हेच माझ्या घरातल्या ट्यूबलाईटचंही होत आहे, म्हणून तो सुद्धा सेकंदाला 100 वेळा लुकलुकताना दिसतो. ओके, आता तुमच्या मनात आणखी काही प्रश्न आले असतील, जसं आपण 100 हाच आकडा का निवडला किंवा मुळात आपण प्रत्यावर्ती विद्युतधारा वापरतोच कशाला? आपण या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओच्या शेवटी बघूच या. पण त्याआधी विद्युतधारा ही किती दराने दिशा बदलते हे मोजण्याच्या प्रमाणित पद्धतीबद्दल बोलूया. आता या प्रमाणित पद्धतीला वारंवारिता किंवा फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. तर मग वारंवारिता म्हणजे नक्की काय? ही तीच गोष्ट थोड्या वेगळ्या प्रकारे सांगते. विद्युतधारा सेकंदाला कितीदा दिशा बदलते हे सांगण्याऐवजी वारंवारिता एका सेकंदात विद्युतधारेची किती आवर्तने पूर्ण होतात हे सांगते. तर एका सेकंदातील आवर्तनांची संख्या म्हणजे वारंवारिता. पण आवर्तन म्हणजे नेमकं काय बरं? तर जेव्हा एखादी वस्तू पुढे मागे हलते तेव्हा तिच्या गतीची पुनरावृत्ती होते आणि पुनरावृत्ती होणाऱ्या गतीला आपण आवर्तन म्हणतो. आपण हे इलेक्ट्रॉनच्या मदतीने पुन्हा एकदा स्पष्ट समजून घेऊया. हा आपला इलेक्ट्रॉन आहे, बरोबर? आपल्याला माहिती आहे की याची मागे पुढे अशी हालचाल होते. तो पुढे जातो, थांबतो, दिशा बदलतो, मागे येतो आणि हेच पुन्हा पुन्हा होत राहतं.
बरोबर? आता हा इलेक्ट्रॉन पुढे जातो, मागे येतो, थांबतो आणि मग दिशा बदलतो आणि मग त्याची गती आधीच्या सारखीच होते. पुन्हा तो पुढे जातो, मागे येतो आणि या गतीची पुनरावृत्ती होते. म्हणून जेव्हा जेव्हा हा इलेक्ट्रॉन या ठिकाणी येऊन आपली दिशा बदलतो, तेव्हा आपण असं म्हणू शकतो की त्याचं एक आवर्तन पूर्ण झालं. तर हे एक आवर्तन आहे आणि गतीचा तो भाग ज्याची पुनरावृत्ती होते त्याला आपण आवर्तन म्हणतो. आता यानंतर पुन्हा पुढचे आवर्तन सुरू होते. इलेक्ट्रॉन परत आला आणि त्याने दिशा बदलली की ते आवर्तन संपते आणि पुढचे सुरू होते. तर हे आहे दुसरं आवर्तन आणि हे खालचं तिसरं आवर्तन. आणि मग वारंवारिता म्हणजे हा इलेक्ट्रॉन एका सेकंदाला असे किती आवर्तनं पूर्ण करतो ह्याचं मोजमाप. ठीक आहे, आता तुमच्यासाठी माझ्याकडे एक प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन एका सेकंदात 100 वेळा दिशा बदलतो. तर मग तो एका सेकंदात किती आवर्तनांमधून जातो हे आपण सांगू शकतो का? या दोन संख्या एकमेकांशी संबंधित आहे. तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि हा संबंध तुम्हाला शोधता येईल का बघा बरं. ओके, आता पहा, आपल्याला माहिती आहे की एक इलेक्ट्रॉन एका सेकंदात 100 वेळा दिशा बदलतोय. वारंवारिता काढण्यासाठी आपल्याला हे शोधायचं आहे की हा इलेक्ट्रॉन एका आवर्तनात किती वेळा दिशा बदलतोय. ठीक आहे, तर आपण आता पहिल्या आवर्तनाकडे बघूया. इलेक्ट्रॉन इथे पुढे 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 जातोय आणि अरे, इथे त्याने दिशा बदलली. तर इथे इलेक्ट्रॉननी आपली दिशा पहिल्यांदा बदलली. मग हा इलेक्ट्रॉन मागे येतो 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 आणि इथे आवर्तन संपलं का? नाही. जोपर्यंत हा इलेक्ट्रॉन पुन्हा दिशा बदलत नाही तोपर्यंत हे आवर्तन पूर्ण होणार नाही. का बरं? कारण याने इथे दिशा बदलल्याशिवाय पुढचं आवर्तन सुरू होऊ शकत नाही. म्हणजे मग पहिलं आवर्तन तेव्हा पूर्ण होतं जेव्हा या ठिकाणी इलेक्ट्रॉन आपली दिशा दुसऱ्यांदा बदलतो. तर म्हणजे या एका आवर्तनामध्ये इलेक्ट्रॉननी 2 वेळा आपली दिशा बदलली आहे. आता दुसऱ्या आवर्तनातही तेच होतं. आपला इलेक्ट्रॉन इथपासून निघतो, पुढे जातो आणि अरे, इथे एकदा दिशा बदलतो, परत मागे येतो आणि इथे दुसऱ्यांदा दिशा जेव्हा बदलतो तेव्हा हे दुसरं आवर्तन पूर्ण होतं. आणि तिसऱ्याही आवर्तनात तेच होतं. एका आवर्तनात इलेक्ट्रॉन 2 वेळा आपली दिशा बदलतोय. तर मग आता आपण हे लिहून घेऊया. एका आवर्तनामध्ये एका सायकलमध्ये इलेक्ट्रॉनची दिशा 2दा बदलते. मग जर इलेक्ट्रॉन 100 वेळा दिशा बदलत असेल तर किती आवर्तनं होतील? आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आवर्तनाची संख्या ही दिशा बदलण्याच्या संख्येच्या अर्धी आहे. म्हणजे जर इलेक्ट्रॉन 100 वेळा दिशा बदलत असेल तर मग आवर्तनांची संख्या किती होईल? 100 भागिले 2 म्हणजे 50. तर मग आता आपण इथे असं म्हणू शकतो की वारंवारिता ही 50 आवर्तने प्रति सेकंद इतकी आहे. आणि वारंवारितेचं एकक असतं हर्ट्झ. तर म्हणजे विद्युतधारा जर एका सेकंदाला 100 वेळा दिशा बदलत असेल तर वारंवारिता ही त्याच्या अर्धी म्हणजे 50 हर्ट्झ इतकी असते. आणि भारतातलं हेच प्रमाण आहे. भारतातली विद्युतधारा एका सेकंदाला 100 वेळा दिशा बदलते. म्हणजे भारतामध्ये कुठेही आपल्याला 50 हर्ट्झ इतकी वारंवारिता असलेली विद्युतधारा मिळते. पण तसंच अमेरिकेमध्ये हा आकडा 100च्या ऐवजी 120 आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये सगळीकडे त्याच्या अर्धी वारंवारिता असते म्हणजे 60 हर्ट्झ. सुपर. आता व्हिडिओ संपवण्यापूर्वी आपण काही प्रश्नांची उत्तरं शोधूया. पहिला प्रश्न म्हणजे इथे आपण 100 हा आकडा का बरं निवडला? तर पहा, जर हा आकडा खूप कमी असता, समजा एका सेकंदाला 2 किंवा 3 इतकाच असता, तर दिव्याचं लुकलुकणं आपल्याला खूपच स्पष्टपणे जाणवलं असतं आणि ते खूप गैरसोयीचं सुद्धा झालं असतं. म्हणून हा आकडा खूप छोटा नाही असू शकत. आणि या उलट जर हा आकडा खूप मोठा केला तर इतर काही तांत्रिक समस्या निर्माण होतात आणि म्हणून ही संख्या खूप जास्त मोठी सुद्धा नाही असू शकत. आता दुसरा आणि शेवटचा प्रश्न म्हणजे मुळात आपण प्रत्यावर्ती धारा वापरतोच का बरं? आपण दिष्टधाराच का नाही वापरू शकत? त्यात काय अडचण असेल? खरं तर हा खूप मस्त प्रश्न आहे. कारण याचा संबंध ऊर्जेच्या वहनाच्या कार्यक्षमतेशी आहे. पहा, आता हे आपण व्यवस्थित समजून घेऊया. समजा हे आपलं पॉवर स्टेशन आहे जिथून वीज खांबांद्वारे तुमच्या घरापर्यंत येते. पॉवर स्टेशन खूप दूर आहे. याचा अर्थ विजेला खूप दूरचा प्रवास करून आपल्या घरापर्यंत यावं लागतं आणि इथे घरही खूप आहेत, त्यामुळे विजेची गरजही खूप आहे. याचा अर्थ
या वहन करणाऱ्या तारांमधून खूप जास्त विद्युतधारा वाहावी लागेल. मग आता इथे प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा तारेमधून खूप जास्त प्रमाणात विद्युतधारा वाहते तेव्हा तार गरम होते. यामुळे उष्णतेच्या स्वरूपात खूप जास्त ऊर्जा वाया जाते. आणि मग याचे पैसे कोण भरणार? तुम्ही, मी की वीज कंपनी? तर अशामुळे इथे व्यवसाय करणं सोयीचं नाहीये. तर म्हणून आपण दिष्ट धारेऐवजी प्रत्यावर्ती धारा वापरतो. पण आता तुम्ही म्हणाल की प्रत्यावर्ती धारा आपला प्रॉब्लेम कसा काय सोडवते? जेव्हा आपण प्रत्यावर्ती धारा वापरतो तेव्हा आपण ह्या तारांमधून खूपच कमी प्रमाणात विद्युतधारा पाठवतो. आणि कमीत विद्युतधारा असल्यामुळे उष्णतेने होणारं नुकसानसुद्धा कमी होतं आणि आपला प्रश्न सुटतो. पण आता तुम्ही म्हणाल की जर आपण खूपच कमी विद्युतधारा पाठवतोय तर इतक्या साऱ्या घरांना ती कशी पुरेल? तर मग इथे ट्रान्सफॉर्मर नावाचं एक यंत्र कामी येतं. ट्रान्सफॉर्मर हे कमी विद्युतधारा घेऊन तिला जास्त विद्युतधारेमध्ये रूपांतरित करतं. आणि अशा प्रकारे आपण ऊर्जेचं होणारं नुकसान वाचवू शकतो. आता इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ट्रान्सफॉर्मर फक्त प्रत्यावर्ती धारेवरच काम करतात. त्यामुळे ही युक्ती आपण फक्त प्रत्यावर्ती धारेसोबतच करू शकतो, दिष्ट धारेसोबत नाही. आणि हे खरं मुख्य कारण आहे की आपण घरांना प्रत्यावर्ती धारेचा पुरवठा करतो. कारण यामुळे ऊर्जेचं नुकसान खूप कमी होतं.